तर मित्रांनो आपण दौंडमध्ये आलो, कुणाला सोडलं आणि तिथून आपण गेलो, आपल्याला परफ्यूम घ्यायचा होता. मग म्हटलं आता बाहेर निघलोच आहे तर परफ्यूम वगैरे घेऊनच घरी जाऊ. तर पाहूयात आता. तिथून आपण गेलो टाउन हॉलच्या खाली, कारण की मला फोटो प्रिंट करायचे होते, माझे नेक्स्ट रील येणार आहे त्याच्यावरती. तर तिथून आपण परफ्यूम वगैरे घेतला आणि सरळ इथं आलो. आणि आता इथं बघूया किती उशीर होते काय होते, कारण की खूप लेट झाले ऑलरेडी. ट्रेन आपली आली 7 वाजता, पण आता 8:30 वाजलेत. मग घरी जायला पण तेवढंच लेट होणार आहे. तर जेवढं होईल तेवढं पटापट काम करून आपण रिटर्न आता घरी निघणार आहोत. आणि मित्रांनो काय माहिती, आज मला घरीच जावं वाटत नाही आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत मित्रांनो, आणि मी घरी जाता जाता इथं आलो आणि म्हटलं केस वगैरे कापून घेतो, कारण केस खूपच वाढलेत मित्रांनो. तर बघूयात आता, केस वगैरे कापून वाटलं तर जाऊ घरी, नाही तर कुठं परत जायचं अजून माहिती नाही. कितनी वर्ष कितने साल हो गए तुमसे काट रहा? 3 साल नहीं, बहुत ज्यादा हो गए। मैं बहुत छोटा था, 5वीं में था तब मैं। ना मेरे पास, तुम्हारे पास ही बहुत साल से काट रहा मैं, बहुत छोटा था मित्रांनो. तेव्हापासून मी अली भाईकडेच केस कापते. एक नंबर अली भाई बोले तो खतरनाक विषय आहे. तुम्ही तो अली भाईच काट केलं होतं. मस्ती केली मित्रांनो. दाढी म्हणजे आपलं घरचं शेत असल्यासारखंच आहे. किती पटापट वाढते, किती पटापट येते. काय नाही मित्रांनो, उद्या सगळ्यांना सुट्ट्या असतील म्हणून आजच आपण घेतलं कापून. कारण की उद्या सगळ्या लोकांना काही काम नाही, उद्या येतील दाढे केस कापायला, म्हणून आज कापून विकून घेतले. तर पाहूयात आता, जाऊ घरी कारण उशीर झाला आहे. मित्रांनो हे दर टाईमच आहे आमचं, दर टाईमच माहिती का. आम्ही कमीत कमी 15 ते 20 मिनटं तिथं कटिंग येते केली, आणि चावी गाडीला तशीच होती. हे फक्त हे यश भाईमुळे. तर मित्रांनो फायनली आपण घरी आलोत. तुम्ही पाहिलं काय केलं आपण दिवसभरात. आणि माझ्या हिशोबाने तुम्हाला व्हिडिओ नसेल आवडला, कारण की जास्ती शॉर्ट्स नाही घेता आले आपल्याला. एकदम थोडे जेवढे क्लिप्स आपल्याला जमले तेवढेच आपण शूट केले, कारण की खूपच जास्ती धावपळ होती. कारण आम्ही भरपूर वेळा चुकीच्याच लोकेशनवर जात होतो. लास्ट टाइम आपण मेट्रोमध्ये चुकत होतो, ह्यावेळेस आपण ऑटोमध्ये चुकलो. तर काय हरकत नाही, आम्ही शिकत आहोत. कारण की आम्ही कधी असं फ्रेंड्सने असं कधी प्रवास केलाच नव्हता. तर ठीक आहे, काय नाही, शिकत आहोत आम्ही सगळे. अशी चुका तर होणारच आहे. तर बघूया आता. कॉलेजेस तर एक नंबर आहे पुण्यामध्ये, आणि पाहूयात आता त्याचं काय म्हणणं आहे. आता शेवटी किती केलं तरी त्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे. जर ठीक वाटलं, योग्य वाटलं तर तो ॲडमिशन घेईल. सर्व त्याच्यावर डिपेंड आहे आता. तर काय हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण एक आहे, लास्ट टाइम खूप धावपळ झाली होती, ह्यावेळेस धावपळ नाही झाली, कारण आपण लवकर गेलो होतो आणि सगळं टायमावर झालं, सगळं झालं. फक्त चूक काय झाली, आपण चुकीच्या ठिकाणी जात होतो. म्हणजे आपल्याला जायचं होतं आपल्याला राईट साईडला, तर आपण लेफ्ट साईडला जात होतो. जवळ नाही तर फार 20-25 किलोमीटर लांब जात होतो आम्ही. तर काय हरकत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही त्याला. व्हिडिओला इथंच करूया एंड. परत ब्लॉग येत राहतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉगला इथंच थांबूया. स्टे ट्यून, कीप लव्हिंग, थँक्यू. तर मित्रांनो आता आपण आलोय दुसऱ्या कॉलेजमध्ये. तर आलोय